नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इझी फार्मा विथ कल्याणी या आपल्या चॅनलवरती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेली आहे मराठी भाषेतील म्हणी आणि त्यांचे अर्थ. तर हा जो टॉपिक आहे तो प्रत्येक स्पर्धा परीक्षांमध्ये जो आहे विचारला जातो. जितकेही तुम्ही महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या परीक्षा असेल तिथे तुम्हाला मराठीचा भाग असतो व्याकरणाचा, तर तिथे तुम्हाला म्हणी आणि त्यांचे अर्थ विचारले जातात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप असा महत्त्वाचा आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास एक लाईक करा. तर चला बघूया म्हणी. बघा, असतील शिते तर जमतील भुते ही म्हण आहे. तर हिचा अर्थ काय होतो? एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. नंतर बघा, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ या म्हणीचा अर्थ असा होतो की दुर्जन माणसांची संगत केल्याने प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. नंतरची म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजेच एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. नंतरची म्हण बघा काय आहे, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजेच जो मनुष्य फार शहाणपण करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही. नंतरची म्हण आहे, अति तेथे माती. म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवट नुकसानकारक असतो. नंतरची म्हण बघा काय आहे, अन्न छत्री जेवणे वर मिरपूड मागणे. म्हणजेच दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत द्यायची, त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजाज दाखवणे. म्हणजेच होते अन्न छत्री जेवणेवर मिरपूड मागणे. त्यानंतरची म्हण बघा, अंगाले सुटली खास हाताला नाही लाज. म्हणजेच गरजवंताला अक्कल नसते. नंतर बघा, अंगावरचे लेणे जन्मभर देणे. म्हणजेच होते दागिन्याकरिता खर्च करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे. आपल्या या व्हिडिओमध्ये 250+ इतके म्हणी जे आहे कव्हर केले आहे आणि TCS पॅटर्न मध्ये ह्याच म्हणी तुम्हाला पुन्हा पुन्हा दिसतील पेपरमध्ये. तर व्हिडिओला जे आहे नक्की बघा. बघा, पुढची आपली म्हण आहे, अति झाले अन आसू आले. म्हणजेच होते एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते. नंतरची म्हण आहे, अति परिचयात अवज्ञा. म्हणजे जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो. अति झाले गावचे अन पोट फुगले देवाचे. म्हणजेच होते कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच. पुढची म्हण आहे, अन्नाचा येते वास कोरीचा घेते घास. या म्हणीचा अर्थ असा होतो की अन्न न खाणे पण त्यात मन असणे. पुढची म्हण आहे, आपापचा माल गपापा. म्हणजेच होते लोकांचा तडतडाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते. अर्थी दान महापुण्य. गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते. आईची माया अन पोर जाईल वाया. म्हणजेच होते फार लाड केले तर मुले बिघडतात. पुढची म्हण आहे बघा काय, आधी पोटोबा मग विठोबा. म्हणजेच प्रथम पोटाची सोय पाहणे नंतर देवधर्म करणे. आपलेच दात आपलेच होठ. म्हणजेच आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते. पुढची म्हण आहे, आयत्या बिळात नागोबा. म्हणजे एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. म्हणजेच अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. तर बघा, पुढची म्हण अजून आहे काय, अग अग म्हशी मला कुठे नेशी. खूप इम्पॉर्टंट अशी आहे, नोट करून ठेवा. तर या म्हणीचा अर्थ होतो, चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे. बघा, अडली गाय फटके खाय. म्हणजेच एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. आपला हात जगन्नाथ. या म्हणीचा अर्थ होतो, आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. पुढची म्हण आहे, असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्या दिवशी शिमगा. म्हणजेच अनुकूलता असेल तेव्हा चेंज करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. पुढची म्हण बघा, अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. म्हणजेच कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. पुढची म्हण अशी आहे, औशी खाई तू पाणी सकाळी पाही रूप. म्हणजेच अतिशय उतावळेपणाची कृती. अति खाणे मसनात जाणे. म्हणजेच अति खाणे नुकसानकारक असते. 18 नखी खेटरे राखी 20 नखी घर राखी. म्हणजेच होते मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. पुढची म्हण बघा, अवचित पडे नि दंडवत घडे. म्हणजेच स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. पुढची म्हण बघा काय आहे, अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे. म्हणजेच एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू. अंतरून पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ असा होतो की आपली ऐपत वकूत पाहून वागावे.
पुढची म्हण बघा, आपल्यालाच पोळीवर तूप ओढणे म्हणजेच फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आलिया भोगासी असावे सादर या म्हणीचा अर्थ होतो तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवडा देऊन कोहळा काढणे म्हणजेच आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळवणे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. इम्पॉर्टंट आहे ही म्हण. बघा, या म्हणीचा अर्थ असा होतो अनुभवाशिवाय शहाणपण नसते. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशगुन. ही म्हण बघा, दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. नंतरची म्हण आहे आधीच तारे त्यात गेले वारे. विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे. पुढची म्हण आहे आधीच मरकट तशातही मद्य प्याला म्हणजेच आधीच करामती व त्यात मद्यप्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते. पुढची म्हण बघा काय आहे, अडक्याची आंबा आणि गोंधळाला रुपये 12 म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचा खर्च जास्त असणे. पुढची म्हण बघा काय आहे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वर म्हणजेच रोग एकीकडे उपाय भलतीकडे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा अर्थ असा होतो की दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे. पुढची म्हण बघा काय आहे, आग खाईल तो कोळसे ओकेल म्हणजेच जशी करणी तसे फळ मिळेल. त्यानंतरची म्हण आहे इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकही राजे होते म्हणजेच इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते. पुढची म्हण बघा, इन मीन 3.5 या म्हणीचा अर्थ होतो एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे. पुढची म्हण आहे ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो म्हणजेच जन्मास आलेल्या पालन पोषण होतेच. नंतरची म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार महत्वाची आहे. याचा अर्थ होतो अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. नंतरची म्हण उंदराला मांजर साक्ष म्हणजेच ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे असा होतो. नंतरची म्हण बघा महत्वाची आहे, स्टार करून ठेवा, उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणजेच दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणजेच अतिशय उतावळीपणाचे वर्तन करणे. त्यानंतर बघा उपता बसता बुक्की म्हणजेच याचा अर्थ होतो प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. त्यानंतर बघा उडत्या पाखराची पिसे मोजणे म्हणजेच अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे म्हणजेच होते उडत्या पाखराची पिसे मोजणे. त्यानंतर बघा उकराल माती तर पिकराल मोती म्हणजे उकराल माती तर पिकतील मोती म्हणजेच होते मशागत केल्यास चांगले पीक येते. नंतर आहे उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला. याचा अर्थ असा होतो की एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो. त्यानंतरची म्हण आहे उछल पत्रावरी मने जेवणारे किती म्हणजे जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे म्हणजेच त्याच्यासाठी म्हण आहे उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती. नंतरची म्हण उडाला तर कावडा बुडाला तर बेडूक म्हणजेच होते एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. नंतरची म्हण बघा काय आहे उधारीची पोते 1.25 हात रिते म्हणजेच उधारीने घेतलेले माल नेहमीच कमी भरते. नंतरचं उभारलेले राजवडे तेथे आले मनकवडे खूप महत्वाची आहे, हिला पण नोट करून ठेवा. म्हणजेच त्याचा अर्थ होतो श्रीमंती आली की तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच. नंतरची म्हण बघा उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. याचा अर्थ असा होते की येते वेळी ताठ मानेने यावे आणि जाते वेळी खाली मान घालून जाणे. नंतर बघा ऊसाच्या पोटी कापूस म्हणजे सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती. नंतर आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये या म्हणीचा अर्थ असा होतो की कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एकाच माळेचे मणी म्हणजे सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. पुढे आहे बघा एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष न देता म्हणजे दोघांनाही दोष द्यावे. नंतर बघा एक ना धड भाराभार चिंध्या या म्हणीचा अर्थ असा होते की एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.
नंतरची म्हण बघा, ऐकावे जनाचे करावे मनाचे, म्हणजे लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल तेच करावे. पुढची म्हण आहे, एकाची जडते दाढी दुसरा त्यावर पेटवू वाहतो विडी. या म्हणीचा असा अर्थ होतो की दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे. नंतर आहे, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, म्हणजेच दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. पुढची म्हण आहे, एका पिसाने मोर होत नाही, म्हणजेच थोड्याशा यशाने हुरळून जाणे. पुढे आहे, एका खांबावर द्वारका, म्हणजेच एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे. पुढची म्हण बघा, एक कोल्हा 17 ठिकाणी व्याला. या म्हणीचा अर्थ असा होते की एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे. पुढची म्हण आहे, एका कानावर पगडी घरी बाईल उघडी, म्हणजेच बाहेर बडे जाव पण घरी दारिद्र्य. नंतर बघा काय इम्पॉर्टंट आहे, एका मान्यात 2 तलवारी राहत नाही, म्हणजेच 2 तेजस्वी माणसे गुण्या गोविंदाने राहू शकत नाहीत. पुढे आहे, कर नाही त्याला डर कशाला. या म्हणीचा अर्थ असा होतो, ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे. पुढे आहे, करीन ते पूर्व, म्हणजेच मी करीन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे, म्हणजेच होते करीन ते पूर्व ही म्हण. पुढची म्हण आहे, करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते, म्हणजेच काही गोष्टी केल्या तरी नुकसान होतो, नाही केलं तरी नुकसानच होतो. पुढे बघा काय आहे, करून करून भागला देव ध्यानी लागला. ही म्हण आहे, ज्याचा अर्थ होते भरपूर वाईट कामे करून शेवटी देव पूजीला लागणे. कणगीत तर भील उताना. ह्या म्हणीचा अर्थ असा होते, गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. पुढची म्हण बघा काय आहे, कधी तुपाशी तर कधी उपाशी, म्हणजेच सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही. पुढे आहे, कशात काय अन फाटक्यात पाय, म्हणजेच वाईटात आणखी वाईट घडणे. पुढे बघा काय आहे, काठी मारल्याने पाणी धुमगत नाही, म्हणजेच रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणतात तुटत नाही. त्यानंतरची म्हण आहे, काडी चोर तो माडी चोर, म्हणजेच होते एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेला एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे. नंतर बघा काय आहे, कागबाई रोड गावची ओढ, तर बघा या म्हणीचा अर्थ होते निरर्थक गोष्टींची काळजी करणे. त्यानंतरची म्हण आहे, कानात बुगडी गावात फुगडी, म्हणजेच आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. त्यानंतर काल महिला आणि आज पितर झाला, म्हणजेच अतिशय उतावळेपणाची वृत्ती दाखवणे. त्यानंतरची म्हण आहे, काकडीची चोरी फाशीची शिक्षा, म्हणजेच होते अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. पुढची म्हण बघा काय आहे, काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही, म्हणजेच जे काम भरपूर पैसा आणि होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्वाची ठरते. पुढची म्हण आहे, कावीळ झालेल्या सर्व पिवळे दिसते, तर बघा पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. नंतरची म्हण आहे, मल्हारी महात्म्य, म्हणजेच नको तिथे नको ती गोष्ट करणे. त्या पुढची म्हण आहे, काना मागून आली आणि तिखट झाली. काना मागून आली आणि तिखट झाली, म्हणजेच होते श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. त्यानंतरची बघा, कामापुरता मामा, म्हणजेच आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. नंतरची म्हण आहे, कावडा बसला आणि फांदी तुटली, म्हणजेच परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने 2च गोष्टी एकाच वेळी घडणे. जावे त्यांच्या वंशा देवाकडे, म्हणजेच दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिथे तिचे खरे ज्ञान होते. नंतरची म्हण, जित्या उडुडे आणि मेल्या कानावले, म्हणजेच जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे असा होतो. नंतरची म्हण बघा काय आहे, जेवण तर तुपाशी नाहीतर उपाशी. या म्हणीचा अर्थ अतिशय दूरग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे. नंतर, जे न देखे रवी ते देखे कवी. या म्हणीचा अर्थ असा होतो, जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो. नंतर बघा म्हण काय आहे, जो गुडाने मरतो त्याला विष कशास, म्हणजेच जिथे गोड बोलून काम होते तिथे जालिम उपायांची गरज नसते. पुढची म्हण आहे, ज्या गावाच्या बोरी त्या गावाच्या बाभळी, म्हणजेच एकाच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.
त्यानंतरची म्हण आहे ज्याच्या हाती ससा तो पारधी, म्हणजेच खूप महत्वाची आहे, हिला पण स्टार करून ठेवा. हिचा अर्थ होतो ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावी गाजणे. त्यानंतरची म्हण आहे ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे, म्हणजेच एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच एका चालवण्याचा प्रयत्न करतो. नंतर बघा काय आहे, गाढवाला गुळाची चव काय. या म्हणीचा अर्थ असा होतो ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. त्यानंतर आहे गाढवाच्या पाठीवर गोणी, म्हणजेच एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. नंतरची म्हण आहे गाव करी ते राव न करी, म्हणजेच श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. नंतरची म्हण बघा गाढवाच्या गोंधळ व लाथांचा सुकाळ. या म्हणीचा अर्थ असा होतो की मूर्खाच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. त्यानंतरची बघा म्हण काय आहे, गाय व्याली शिंगी झाली, म्हणजेच अघटित घटना घडणे. नंतर बघा काय आहे, जडे आणि हनुमान बेंबी छोडे, म्हणजे दुसऱ्यांचे नुकसान करून नाम निराळे राहणे. ही पण म्हण खूप महत्वाची आहे. बघा काय आहे, गोंगलगाय न पोटात पाय, म्हणजे बाहेरून दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोसडपणा करणारी व्यक्ती. नंतरची म्हण आहे घरचे झाले थोडे व्याहाने धाडले घोडे, म्हणजेच अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे. नंतरची म्हण घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात, म्हणजेच एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणाने वागू लागतात. पुढची म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली, एखाद्याच्या बाबतीत सामान्यतः सर्वज्ञ सारखीच परिस्थिती असणे. नंतर बघा काय आहे, खूप अशा महत्वाच्या ह्या म्हणी आहे. TCS कंपनी जी आहे पेपरमध्ये अशाच प्रकारचे आणि ह्याच म्हणी तुम्हाला देत असतात. पुढची म्हण बघा काय आहे, चवलीची कोंबडी आणि पावली फळवानळ, म्हणजेच मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. त्यानंतरची म्हण 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे, म्हणजेच प्रत्येकाला अनुकूल परिस्थितीच येते. पुढची म्हण आहे 4 जणांची आई बाजेवर जीव जाई, म्हणजे जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाहीत. त्यानंतर बघा काय आहे, चिंता परा येई घरा, म्हणजे दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते. नंतर बघा काय आहे, चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला. या म्हणीचा अर्थ असा होते की स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे. त्यानंतरची म्हण आहे चुली पुढे शिपाई अन घराबाहेर भागूबाई, म्हणजेच घरात तेवढा शूरपणाचा आवा नाहीचा पण बाहेर मात्र घाबरायचे. पुढची म्हण बघा काय आहे, चोर सोडून संन्याशालाच फाशी, म्हणजेच खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधीला माणसाला शिक्षा देणे. नंतरची म्हण चोराच्या उलट्या बोंबा, म्हणजे स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. त्यानंतरची म्हण आहे चोरावर मोर, म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. त्यानंतरची आहे चोरांच्या हातची लंगोटी, म्हणजे ज्याच्याकडून काही मिळवण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे. पुढे बघा, टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही, म्हणजेच कष्ट सोसल्याशिवाय मोठे पण येत नाही. त्यानंतरची म्हण आहे डोळ्यात केर आणि कानात फुंकर. या म्हणीचा अर्थ होतो रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी. त्यानंतर आहे ढवळ्या शेजारी पवड्या बांधला वान नाही पण गुण लागला, म्हणजेच वाईट गुण मात्र लवकर लागतात, म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. नंतरची म्हण बघा काय आहे, ढेकण्याच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडला साधू तैसा, म्हणजेच वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात. त्यानंतरची म्हण आहे टळे राखील तो पाणी चाखील. याचा अर्थ असा होते की ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करूनच घेणार. नंतरची म्हण बघा काय आहे, तरण्याचे कोडसे म्हाताऱ्याला बाडसे, म्हणजेच अगदी उलट गुणधर्म दिसणे. त्यानंतरची म्हण आहे तट्टाला टुमणी तेजीला इशारत, म्हणजेच होते जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते. नंतरची म्हण बघा ताकापुरते रामायण, म्हणजे एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे. लास्ट म्हण आहे 3 दगडात त्रिभुवन आठवते, म्हणजे संसार केल्यावरच खरे मर्म कळते. पुढे बघा, दैवा आले द्याला अन पदर नाही घ्यायला, म्हणजेच नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे.
त्यानंतरची दैव उपाशी राही अन उद्योग पोटभर खाई. या म्हणीचा अर्थ असा होते की नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. त्यानंतर बघा काय आहे, दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी म्हणजे दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्याचे काम होत नाही. नंतर दृष्टी आड सृष्टी म्हणजेच आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. पुढे बघा काय आहे, धर्म करता कर्म उभे राहते म्हणजे एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. पुढे बघा काय आहे, धनगराची कुत्रे लेंड्यापाशी न मेंढ्यापाशी म्हणजेच कोणत्याच कामाचे नसणे. त्यानंतरची म्हण, धार्याला म्हणजेच मोरीला बोळा व दरवाजा मोकळा म्हणजे छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे. नंतर बघा, धिटाई खाई मिठाई गरीब खाई गचांड्या म्हणजेच गुंड व आडदंड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. नंतर बघा काय आहे, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने म्हणजेच दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतातच. पुढली म्हण आहे, नदीचे मूळ आणि ऋषीचे कूड पाहू नये म्हणजेच नदीचे उगमस्थान व कृषीचे कूड पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतो. त्यानंतरची म्हण आहे, खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावड्याचे पोट दुखते म्हणजेच खर्च करणाऱ्याचा खर्च होतो ते त्याला मान्यही असतो परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. त्यानंतरची म्हण, खाऊ जाणे तो पचवू जाणे म्हणजेच एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असते. त्यानंतरची म्हण बघा काय आहे, खान तशी माती म्हणजेच आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. त्यानंतरची म्हण, खाईला काढ भुईला भार म्हणजेच निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भाराभूत होतो. पुढे बघा काय आहे, खाई त्याला खवखवे म्हणजे जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते. पुढे आहे, खाऊन माझ्यावे टाकून माजू नये म्हणजेच पैशाचा संपत्तीचा गैरवापर करू नये. त्यानंतरची म्हण आहे, खोट्याच्या कपाडी गोटा म्हणजे खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. पुढे, गरज सैरो वैद्य मरो म्हणजेच एखादी माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे म्हणजे त्याचा अर्थ अशी म्हण होते की गरज सैरो वैद्य मरो. पुढे आहे, गड्यात पडले झुंड हसून केले गोड म्हणजेच गड्यात पडल्यावरही वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते. त्याच्या नंतर आहे, ग ची बाधा झाली म्हणजेच गर्व चढणे. पुढे आहे, गरजेल तो पडेल काय याला पण स्टार करून ठेवा. गरजेल तो पडेल काय म्हणजेच केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. पुढे बघा, नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे. नंतर, नाव सोनूबाई हाती कतलाचा वाडा म्हणजेच नाव मोठे लक्षण खोटे. पुढची म्हण आहे, नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे म्हणजेच देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. त्यानंतर बघा काय आहे, नाक दाबले की तोंड उघडते म्हणजेच एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की चुटकी सरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. पुढे आहे बघा, नागव्यापाशी उघडा केला सारी रात्र हिवाने मेला. ही म्हण आहे जिचा अर्थ होते आधीच दारिद्र्य असणाऱ्याकडे मदतीला जाणे. नंतर आहे, नागिन पोचली आणि पोचणाराला डसली म्हणजेच वाईट गोष्ट जवळ बागडल्यावर ती कधी न कधी उलटतेच. त्यानंतर आहे, नाकापेक्षा मोती जड म्हणजेच मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठान वाढणे. त्यानंतर याला पण स्टार करून ठेवा, नाचता येईना अंगण वाकडे म्हणजेच आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपवण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखविणे. त्यानंतरची म्हण आहे, नावडतीचे मीठ आडणे म्हणजेच आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. त्यानंतर बघा काय आहे, बोलेल तो करेल म्हणजेच काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काही होऊ शकत नाही. नंतर, बोडकी आली व केस कर झाली म्हणजेच विधवा आली अन लग्न लावून गेली. त्यानंतर आहे, भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी म्हणजेच एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. पुढची म्हण आहे, भरवशाच्या म्हशीला टोनगा म्हणजेच ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. त्यानंतर बघा काय आहे, भीत्यापाटी ब्रह्म राक्षस भित्री म्हणजेच व्यक्ती काही कारण नसताना भीत असते. नंतर आहे, भिंतीला कान असतात म्हणजेच गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही.
त्यानंतर भीड भिकेची बहीण म्हणजेच उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागायची पाळी येणे. भीक नको पण कुत्रा आवर ह्या म्हणीचा अर्थ असा होते की एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत मागू नये, परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती. म्हणजेच भीक नको पण कुत्रा आवर. त्यानंतर बघा काय आहे, भागीचे घोडे की किवनाने मेले म्हणजेच भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात, काळजी मात्र कोणीच घेत नाही. पुढची म्हण आहे बघा, लकडी दाखवल्याशिवाय मकडी वाढत नाही म्हणजेच धाकाशिवाय शिस्त नाही. नंतर बघा, लग्नाला गेली आणि बारशाला आली म्हणजेच अतिशय उशिराने पोहोचणे. लंकेत सोन्याचा विटा या म्हणीचा अर्थ होते दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो. त्यानंतर बघा काय आहे, लाज नाही मला कोणी काही म्हणा म्हणजेच निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही. त्यानंतर आहे, लेकी बोले सुने लागे म्हणजे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. त्यानंतरची म्हण, लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण या म्हणीचा अर्थ असा होतो लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. नंतरची म्हण आहे, वळणाची पाणी वळणावर जाणे म्हणजेच निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार. त्यानंतरची म्हण, वराती मागून घोडे म्हणजेच योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे. नंतर आहे, वारा पाहून पाठ फिरवणे म्हणजेच परिस्थिती पाहून वर्तन करणे. वाहत्या गंगेत हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे म्हणजेच होते सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे. नंतर आहे, तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजेच एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे म्हणजेच तोंड दाबून बुक्यांचा मार. त्यानंतर आहे, चोबड्याला पुढे लगामाला पाठीमागे म्हणजेच खायला पुढे कामाला मागे. त्यानंतर आहे, थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच दिसण्यास क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. त्यानंतर बघा, थोरा घराचे स्वान सर्वही देती मान म्हणजेच मोठ्या माणसांचा आश्रयही प्रभावी ठरतो, अशा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. त्यानंतरची म्हण आहे, दगडापेक्षा वीट मऊ म्हणजेच मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो. नंतर बघा काय आहे, दसकी लकडी एक्का बोजा म्हणजे प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. त्यानंतर 10 गेले न 5 उरले या म्हणीचा अर्थ आयुष्य कमी उरणे. नंतर आहे, दात कोरून पोट भरत नाही या म्हणीचा अर्थ असा होतो मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही. नंतर बघा काय आहे, दाम करी काम बीबी करी सलाम या म्हणीचा अर्थ असा होते पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. पुढे आहे, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा ही म्हण आहे जिचा अर्थ होते जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणताच उपयोग न होणे. नंतर बघा, साप म्हणून भुई धोपाटणे म्हणजे संकट नसताना त्याचा अभ्यास निर्माण करणे. नंतर बघा काय आहे, 7 हात लाकूड 9 हात ढलपी म्हणजेच एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे. पुढची म्हण आहे, सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी म्हणजेच एकदम अशक्य कोटीतील गोष्ट करणे. त्यानंतर आहे, सुरुवातीलाच माशी शिंकली म्हणजे आरंभालाच अपशगुन. पुढे आहे, सुंबझडाला तरी पीड जात नाही म्हणजेच वैभव गेले तरी ताठा जात नाही. त्यानंतर आहे, स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे या म्हणीचा अर्थ असा होतो वरवरच्या अवडंबराने पुण्य मिळत नाही. त्यानंतर आहे, हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते म्हणजेच आजार संकटे येतील ती लवकर आणि मोठ्या प्रमाणावर येतात पण कमी होताना हळूहळू कमी होतात, हा या म्हणीचा अर्थ होतो. नंतर बघा काय आहे, हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा म्हणजेच खोटे अश्रू ढाळणे. त्यानंतर आहे, हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाणा या म्हणीचा अर्थ असा होते मोठ्या उपायांची गरज असताना अतिशय छोटे उपाय करावे. नंतर आहे, मानकीस बोललं झुनकीस लागलं म्हणजेच एकाला बोलणे अन दुसऱ्याला लागणे. पुढची म्हण आहे, मामुजी मेला अन गाव गोडा झाला म्हणजे क्षुल्लक गोष्टीचा गवागवा करणे. त्यानंतर बघा काय आहे, मांजरीची दात तिच्या पिल्लाला लागत नाही म्हणजेच आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचीच असते. पुढे आहे, मानेवर गडू आणि पायाला जडू
या म्हणीचा अर्थ असा होतो रोग एकीकडे उपाय भलतीकडे. नंतर आहे मारुतीची शेपूट म्हणजेच लांबत जाणारे काम. मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन कुठे ठेवू म्हणजे छोट्याशा गोष्टीनेही हुरळून जाणे. त्यानंतरची म्हण आहे मुंगीला मुताचा पूर म्हणजेच लोकांना लहान संकटही डोंगरा एवढी वाटते. पुढची म्हण बघा काय आहे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. हिला पण स्टार करून ठेवा. म्हणजेच लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषाचे दर्शन होते. पुढची म्हण आहे मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते म्हणजेच मूर्खाचे भांड अन तिसऱ्याचा लाभ हे होते. पुढची म्हण बघा काय आहे म्हशीला क्षणभर दूध म्हणजेच मेल्यावर गुणगान करणे. त्यानंतरची म्हण हात ओला तर मित्र भला म्हणजेच तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात. त्यानंतर आहे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणजेच उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. पुढची म्हण बघा काय आहे हातच्या काकणाला आरसा कशाला. या म्हणीचा अर्थ असा होतो स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको. त्यानंतर हाजीर तो वजीर जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो. त्यानंतरची म्हण आहे हातचे सोडून पडद्याच्या मागे लागणे म्हणजे जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली सोडण्याची पाळी येणे. नंतर बघा हिरा तो हिरा गार तो गार म्हणजेच गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्या वाचून राहत नाही. त्यानंतरची म्हण आहे हिऱ्या पोटी गार गोटी म्हणजे चांगल्याच्या पोटी नाठाळ. नंतरची म्हण बघा होडी जळाली आणि थंडी पडाली तर या म्हणीचा अर्थ असा होते होडी नंतर थंडी कमी होते. सर्वात शेवटची आपली म्हण आहे श्रीच्या मागोमाग ग येतो म्हणजे संपत्ती बरोबर गर्व येतो असं या म्हणीचा अर्थ होते. तर ह्या होत्या खूप महत्वाच्या अशा म्हणी ज्या तुमच्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारल्या जाऊ शकतात. यानंतर आपण जे आहे समानार्थी शब्दांवर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. अशाच व्हिडिओसाठी जे आहे या व्हिडिओला लाईक करा. काही क्वेरीज असेल तर कमेंट करा आणि आतापर्यंत चॅनलला शेअर केला नसेल तर शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा जेणेकरून अशाच व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन आधी मिळतील. धन्यवाद.